दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये मी तुम्हाला काय काय शिकवलंय. 2.1 शिकवलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 2.4 चालू आहे. आपला 2.4 मधले क्वेश्चन चालू आहेत. ठीक आहे, हे माहिती पाहिजे. आणि 2.2 आणि 2.3 तर तुम्हाला ह्या वर्षी नाहीये. ठीक आहे, पुढच्या वर्षी जे असेल मग त्यांचं मी कव्हर करून टाकेल. ठीक आहे, पण तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 पर्यंत सगळं ऑल शिकवलेलं आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 चालू आहे. तुम्हाला माहिती पाहिजे की इन्क्रीजिंग फंक्शन काय, डिक्रीजिंग फंक्शन काय, हे सगळे टर्म तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ जर बघितलं नसेल तर तुमचं हे बघून काहीच फायदा नाही. ठीक आहे, म्हणजे जरी मी खूप जरी सांगायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला समजणार नाही, कारण तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओच माहित नाही तर मग काय करणार तुम्ही. ठीक आहे, त्यासाठी प्लेलिस्ट मध्ये बघा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे पूर्ण प्लेलिस्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे. जवळपास मला वाटतं हा 8वा व्हिडिओ आहे. ठीक आहे, हे सगळे कन्सेप्ट जर समजले असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ समजेल, अदरवाईज समजणार नाहीये. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. पण तरी मी साइड बाय साइड चान्स करतो की नाही का, म्हणजे समजण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. ठीक आहे, चला समजवण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित लक्ष द्या. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील पहिले बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथं व्हॉट्सअप लिंक आहे बघा, त्याच्यावर क्लिक करा. तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. आणि मी नेहमी टायमिंग सांगत जाईल की नाही का किती वाजता लेक्चर असतं. आणि साइड बाय साइड फिजिक्स पण शिकवतोय मी, बरोबर ना. रोटेशनल डायनेमिक्सचे 5 व्हिडिओ झालेले आहेत. 6वा व्हिडिओ लवकरच येईल. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. बघा सो काय दिलंय, शो दॅट एफ ऑफ एक्स इक्वल टू 3x प्लस 1/3x इज इंक्रीजिंग इन इंटरवल ऑफ 1/3 1. ठीक आहे, ऍक्च्युअली क्वेश्चन नंबर 7 जो आहे ना त्याच्यामध्ये काय दिलंय, इज इंक्रीजिंग इन दिस टर्म अँड डिक्रीजिंग पण दिलंय. आणि आपण ते डिक्रीजिंगचं पण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, पहिले इंक्रीजिंगचं बघूया काय असतं. ठीक आहे, तुम्हाला माहितीये जर फंक्शन जर इंक्रीजिंग असेल तर आपण काय घेतो, सो एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ठीक आहे, एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0 आहे. ठीक आहे, पण स्ट्रिक्टली इंक्रीजिंग दिलंय का, नाही, पण इक्वल टू पण येणार. ठीक आहे, एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 घ्यायचं. ठीक आहे, पण त्यासाठी तुम्हाला हे जे काय डेरिव्हेटिव्ह आहे, हे जे काय फंक्शन आहे त्याचं डिफरन्शिएट करावं लागेल. ठीक आहे, कसं करणार बघा, लेट फंक्शन घेऊ आपण एफ ऑफ एक्स इक्वल टू काय दिलंय 3x प्लस 1/3x. ओके, हे फंक्शन दिलेलं आहे. मग आता इथं डिफरन्शिएट करा, सिंपल आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे येणार एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 3x आहे. आणि तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला येत आहे त्यानुसार मी टीच करतोय, म्हणजे एकदम डीप मध्ये नाही जात डेरिव्हेटिव्हच्या, कारण ते मी पूर्ण शिकवलेलं तुम्हाला कन्सेप्ट. ठीक आहे, सो 3x आहे. सो x डेरिव्हेटिव्ह 1 येतं. सो 3 तसंच राहणार प्लस 1/3 ऍज इट इज, बरोबर ना. 1/3 हे ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x काय येतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x येतं मायनस 1/x². सो मायनस 1/x². सो 1/3 हे कॉन्स्टंट टर्म आहे, मग डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येणार. सो 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं मायनस 1/x². ठीक आहे, सिंपल आहे. सो इथं काय येणार मग 3 मायनस प्लस मायनस येणार. सो 1/3x². ठीक आहे, एफ डॅश ऑफ एक्स आलेला आहे. ओके, सो आता फंक्शन कसं आहे, फंक्शन इज इंक्रीजिंग. सो फंक्शन इज इंक्रीजिंग. सो जर फंक्शन जर इंक्रीजिंग असेल तर आपण काय घेतो, एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 घेतो. हे माहिती तुम्हाला. चला सध्या तर मी इक्वल टू नाही घेत, एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0. इक्वल टू घेतलं तरी चालेल, कारण कसं आहे इथं स्ट्रिक्टली दिलं का तुम्हाला, स्ट्रिक्टली दिलं असेल तर असं यूज करतो, पण स्ट्रिक्टली दिलेलं नाहीये मग आपण इथे इक्वल टू पण लिहू शकतो. ठीक आहे, चला घेतो तर आम्ही तसंच ठेवतो, एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सो आता एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय, ही व्हॅल्यू. ठीक आहे, हे म्हणजेच ही व्हॅल्यू बघा, एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू ही आहे. सो मी ऍज इट इज लिहितो 3. ओके, 3 मायनस 1/3x² ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, सो आता बघा नीट लक्ष द्या, हे मायनस मध्ये तिकडे गेल्यावर काय होणार, प्लस होणार. सो 3 तिकडे गेल्यावर प्लस होणार, ग्रेटर दॅनची साईन अशीच राहणार, तिकडे गेल्यावर असं होणार 1/3x². ठीक आहे, 3 डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर काय होणार मल्टिप्लाय. सो मी असं लिहू शकतो का 3 × 3 9 ग्रेटर दॅन 1/x². आता नीट लक्ष द्या, हे x² जे आहे हे डिवाइड आहे, बरोबर. तिकडे गेल्यावर काय होणार मल्टिप्लाय होणार, हे माहिती तुम्हाला. सो नीट बघा, नीट ऍक्च्युली कसं माहिती का, ही टर्म ऍक्च्युली अशी 1/x² लेस दॅन 9, बरोबर ना. हे इथं लिहिलं हे लेस दॅन आहे आणि हे 9, म्हणजे 9 इज ग्रेटर दॅन.
म्हणजे 9 इज ग्रेटर दॅन 1 बाय एक्स स्क्वेअर. ऍक्च्युली असंच आहे. आता ह्याचं मी काय करतोय, रेसिप्रोकल करू. एक काम करतोय, ही टर्म तिकडे नेतो, ही टर्म इकडे आणतो. रेसिप्रोकल केलं का होणार, रेसिप्रोकल. सो असं येणार बघा, इथं काय दिलंय 1/3 आणि 1 दिलंय ना. चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा, नंतर सांगतो काय करायचं. ठीक आहे, कारण मला ह्या साईडला लिहावं लागेल. हा, आता व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, बघा इथे एक्स स्क्वेअर डिवाइडला तिकडे गेला काय होणार, मल्टिप्लाय होणार. सो म्हणजे असं येणार बघा, 1 लेस दॅन दॅट इज 9 इंटू एक्स स्क्वेअर येणार. बरोबर. सो आता हे 9 मल्टिप्लायड आहे, तिकडे गेला डिवाइड होणार. सो मी त्याला असं लिहू शकतो का, 1/9 लिहू शकतो. बरोबर ना, 1 बाय एक्स स्क्वेअर लेस दॅन 9. किंवा मी असं पण करू शकतो बघा, डायरेक्ट इथून पण करू शकतो. सो एक्स स्क्वेअर इथं डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय. सो म्हणजे एक्स स्क्वेअर असं होणार आणि इंटू 9 होणार. ओके, 9 मल्टिप्लाय तिकडे गेलं डिवाइड. सो मी इथून पण असं करू शकतो, 1/9 एक्स स्क्वेअर. सॉरी, एक्स स्क्वेअर कसं देणार परत, फक्त 9 येणार. ठीक आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 1/9 आहे. सो मी कसं लिहितो परत त्याला. हा, आता मला टेकिंग स्क्वेअर रूट करायचं आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो नीट लक्ष द्या आता इथं, ज्या वेळेस एखाद्या फंक्शनला जर ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल, समजा ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल, इथं काही पण व्हॅल्यू असू दे, इथं काही पण व्हॅल्यू असू दे, मग ह्याचं स्क्वेअर रूट जर करायचं असेल मला, ह्याचं काय करायचं, स्क्वेअर रूट करायचंय. समजा एखादा फंक्शन आहे आणि त्याचा स्क्वेअर रूट करायचंय. ठीक आहे, ऑलरेडी फंक्शनला स्क्वेअर आहे. मग स्क्वेअर रूट करत असताना ग्रेटर जर असेल ग्रेटर, मग त्यावेळेस असं करायचं, एफ ऑफ एक्स एकदा ग्रेटर द्यायचं, +1 लिहायचं. ओके, एकदा एफ ऑफ एक्स लिहायचं, लेस लिहायचं, -1 लिहायचं. आणि 1 चा स्क्वेअर रूट माहिती 1 येतो, 1 चा स्क्वेअर रूट +-1 येतो. ठीक आहे, एकदा काय करणार, ग्रेटर देणार, एकदा लेस देणार. केव्हा करणार असं, ज्या वेळेस जर फंक्शन ग्रेटर दॅन 1 असेल त्यावेळेस असं करायचं. ठीक आहे, जर फंक्शन समजा इथं असं आहे, फंक्शनचा स्क्वेअर आणि लेस दॅन 1 आहे, मग दॅट टाइम काय करायचं, त्यावेळेस काय करणार, सो फंक्शन घ्यायचा. ओके, मग त्याची व्हॅल्यू रेंज काढायची. रेंज कसं काढणार, -1 लेस दॅन एफ ऑफ एक्स लेस दॅन 1. म्हणजे एफ ऑफ म्हणजे ह्या फंक्शनची व्हॅल्यू -1 पेक्षा मोठी आहे आणि 1 पेक्षा कमी आहे. ठीक आहे, केव्हा करणार असं, ज्यावेळेस लेस असेल तेव्हा. ओके, ज्यावेळेस स्क्वेअर रूट करत असताना, हे लक्षात राहू दे तुम्हाला. ठीक आहे, सो आता इथं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग टेकिंग करा स्क्वेअर रूट. सो काय म्हणलं इथं, एक्स ची व्हॅल्यू एक ग्रेटर दॅन येणार, 1/9 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, दॅट इज 3 चा, 1/3 चा. ओके, अँड काय येणार, एक्स लेस दॅन -1/3. ठीक आहे, हे असं येणार. सो मग एक्स ची व्हॅल्यू जी आहे, आता जर मी मला नंबर प्लेटवर दाखवायचंय, सो नंबर लाईनवर दाखवायचं, मग मी काय करणार बघा, नीट लक्षात आहे. इथं 0 आहे, बरोबर, इथं 1 आहे, इथं -1, इथं -1 आहे. ठीक आहे, सो 1/3 म्हणजे कसं असणार, 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन. ठीक आहे, 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन. सो इथं 1/3 असणार, इथं 2/3 असणार, इथं 3/3 म्हणजे 1 असणार. ठीक आहे, इथं काय असणार, -1/3 -2/3. बरोबर ना, नंबर दिसतात ना, ऍडजस्ट करा थोडं. सो बघा, मला जर नंबर लाईनवर दाखवायचं असेल तर कसं दाखवणार. सो एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1/3 आहे, एक्स ची व्हॅल्यू 1/3 कुठे, इथं 1/3 म्हणजे 1/3 पेक्षा जास्त आहे. सो इथून, ओके, इथून जास्त आहे. आणि एक्स ची व्हॅल्यू ही लेस आहे, लेस म्हणजे -1/3 पेक्षा लेस आहे. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू बघा, लेस म्हणजे -1/3 म्हणजे काय, -1/3 इथं आहे. सो लेस म्हणजे ह्या साईडला जाणार. ठीक आहे, -1/3 लेस दॅन, सो एक्स ची व्हॅल्यू इकडे येणार. ओके, आणि एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1/3 म्हणजे काय, 1/3 पेक्षा जास्त आहे. सो मला काय प्रूफ करायचं होतं बघा, हे प्रूफ करायचं होतं 1/3 म्हणजे माझं जे काय आन्सर आहे 1/3 आणि 1 च्या मध्ये यायला पाहिजे. म्हणजे इन्क्रीजिंग होतंय का बघायचं, 1/3 तर इथं आहे, बरोबर. सो इथं आहे बघा, आणि 1 कुठं आहे, इथं, म्हणजे माझं लाईन इथं आहे, बरोबर. हा बरोबर, तिकडे तर इन्क्रीज व्हायला लागलाय. म्हणजे मी शो काय करतोय, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती 1/3 पासून ते 1 पर्यंत तर इन्क्रीज होतंय बघा, हे प्रूफ केलं ना. सो कुठे गेलं, एक्स ग्रेटर दॅन 1/3 बघा, 1/3 पेक्षा हे इन्क्रीज व्हायला लागलंय. सो म्हणजेच काय, हे जे काय फंक्शन दिलेलं आहे, येस इट इज अ 1/3 अँड 1, म्हणजे हे आपण शो केलेलं आहे तिथं. ठीक आहे, हे नंबर लाईनवर मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता जस्ट. सो मी इथं असं लिहू शकतो, सो फंक्शन एफ ऑफ एक्स
is increasing at 1/3, 1 इन दिलं ते चालेल. ठीक आहे, म्हणजे फंक्शन काय व्हायला लागलंय, इन्क्रीज व्हायला लागलंय. कोणत्या कंडिशनमुळे इन्क्रीज होतंय बघा, ह्या कंडिशनमुळे. ह्या कंडिशनला ते तिकडे जाते, ती तर एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, पण हे तर होत आहे ना x ग्रेटर दॅन 1/3, इन्क्रीज तर व्हायला लागलाय. म्हणजे ह्या 1/3 च्या पुढे व्हॅल्यू आहे, म्हणजे हे जे काही व्हॅल्यू आहे त्याच लाईनीवर येते. ठीक आहे, समजला का? चला काढा स्क्रीनशॉट पटकन. क्वेश्चन नंबर 7 त्याचा आहे. आता याच्यामध्ये काय आहे, फक्त डिक्रीजिंग इन 1/9, 1/3. म्हणजे त्या क्वेश्चनवर तुम्हाला 2 क्वेश्चन म्हणजे असे डिफरंट विचारू शकतात. म्हणजे एकच विचारतील, एक तर इन्क्रीजिंग विचारतील किंवा डिक्रीजिंग विचारतील. ठीक आहे, आता काय विचारलंय, फंक्शन दिलाय इज अ डिक्रीजिंग इन 1/9, 1/3. आता डिक्रीज कसं होते ते शो करायचंय. ठीक आहे, चला करूया शो दॅट विचारलंय. सो काय येणार, फंक्शन घ्यायचं f ऑफ x इक्वल टू फंक्शन काय 3x प्लस 1/3x. ओके, काय होतंय, डिक्रीजिंग, बरोबर. सो फंक्शन काय असणार मग, f डॅश ऑफ x इज लेस दॅन 0 असतो. पण मला पहिला डिफरन्शिएट करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो f डॅश ऑफ x इज इक्वल टू x चा डेरिव्हेटिव्ह तर 1 येतं, बरोबर. 3 ऍज इट इज राहणार. सो मायनस 1/3x². आता जस्ट सांगितलं मी ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं येतं, सेम तसंच करायचं, बरोबर. म्हणजे मी परत तेच नाही सांगत बसणार, व्यवस्थित लक्षात द्या तुम्ही स्टार्टिंग पासून. सो ह्याचं डेरिव्हेटिव्ह हे आलं. सो आता काय करणार, सो फंक्शन काय, फंक्शन इज डिक्रीजिंग. सो दॅट टाइम f डॅश ऑफ x इज लेस दॅन 0, बरोबर. सो आता बघा फंक्शन काय आपल्याकडे, फंक्शन म्हणजे हे आहे. सो 3 मायनस 1/3x² लेस दॅन 0. ठीक आहे, मायनस मध्ये तिकडे गेला प्लस. सो काय करणार मग आता, 3 लेस दॅन तिकडे गेला प्लस होणार. सो 1/3x². ठीक आहे, सो आता बघा 3 जा 9, कारण 3 डिवाइड तिकडे गेला मल्टिप्लाय. 9 लेस दॅन 1/x². ठीक आहे, तुम्हाला माहिती हे इथे डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय होणार. सो 9 इंटू x² होणार, 9 इंटू x² होणार. सो 9 मग मल्टिप्लाय येणार, बरोबर. मल्टिप्लाय असं तिकडे गेलं डिवाइड. सो म्हणजे मी ह्याला असं लिहू शकतो का, x² लेस दॅन 1/9, बरोबर. आता जस्ट मी तुम्हाला काय सांगितलं, ह्याच्या अगोदर काय सांगितलं होतं, जर फंक्शन लेस दॅन 1 असेल, म्हणजे इथं मी व्हॅल्यू काय पण घेतल्या, इथं 4 असेल, काय पण असेल, 4 असेल. ठीक आहे, जर मला याचा जर स्क्वेअर रूट करायचा असेल, फंक्शनला स्क्वेअर आहे, मग काय होणार, फंक्शन मध्ये येणार. सो त्याचे काय करणार होते मी, एक लेस दॅन एक ग्रेटर दॅन असं करावं लागेल. जर मी फंक्शन पासून वाचत असेल तर मी असं बोलणार, फंक्शन इज ग्रेटर दॅन दिस व्हॅल्यू. सो याचा स्क्वेअर रूट काय येणार, -2 + 2. ठीक आहे, -2 इज लेस दॅन f ऑफ x लेस दॅन 2. ठीक आहे, सो हे प्रोनाउन्सिएशन करताना f ऑफ x ची व्हॅल्यू -2 पेक्षा जास्त आहे आणि 2 पेक्षा कमी आहे. ठीक आहे, जर लेस असेल तर असं लिहायचं, हे लक्षात राहू दे. सो आता फंक्शन बघा लेस आहे, लेस दॅन 1/9 आहे. सो मी लिहिणार कसं मग, x मध्ये टाकणार, असं करणार. 1/9 कोणाचा स्क्वेअर रूट आहे. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो -1/3 अँड 1/3. ठीक आहे, हे असं लिहा. आता बघा नीट लक्ष द्या, x ची व्हॅल्यू आता नंबर लाईन वर तुम्हाला समजून सांगतो. इथं काय 1/9 आणि 1/3 दाखवायचं ना. ठीक आहे, सो बघा आता नीट लक्ष द्या. आता 1/9 म्हणजे कसं दाखवणार तुम्ही, पहिलं मी 1/3 आणि -1/3 चा त्यांचा ग्राफ सांगतो, नीट लक्ष द्या. नंबर लाईन सांगतो, इथं 0, इथं 1, इथं -1. ठीक आहे, सो इथे एक असणार, इथे एक असणार. सो -1/3 -2/3 1/3, समजा इथं 1 आहे माझा. ठीक आहे, 2/3. ठीक आहे, सो x ची व्हॅल्यू 1/3 पेक्षा कमी आहे, 1/3 पेक्षा कमी आहे. सो म्हणजेच काय, हे जे काय आहे कमी, म्हणजे इथे येणार ह्या साईडला लेस दॅन. ओके, आणि -1/3 पेक्षा x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन -1/3 पेक्षा जास्त आहे. सो म्हणजे इथं. ठीक आहे, म्हणजे ह्या आतमध्ये येणार, इथं. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या आतमध्येच माझं सोल्युशन येणार. सो आता नीट लक्ष द्या, आता मी हे रफ करून टाकतो.
ठीक आहे. सो मी इथं 1/9 आणि 1/3 सांगतो. बघा इथे येणार, काढायला लागेल, व्यवस्थित काढतो मी. चला दाखवतो व्यवस्थित तुम्हाला. आता समजा इथं -1 आहे, इथं 0 आहे, इथं 1 आहे. सो 1/9 म्हणजे काय, आतमध्ये 9 लाईन काढावं लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9 म्हणजे 1. सो हे 1/9 आहे बरोबर. हे 2/9 आहे, हे 3/9 आहे. 3/9 म्हणजे 1/3, 3/9 म्हणजेच 1/3. सो 1/3 च्या आतमध्ये व्हॅल्यू आहे बरोबर ना. सो 1/9 बघा, 1/9 तर ह्याच्या आतमध्येच येते. 1/9 आणि 1/3 याच्या आतमध्येच येते. सो हे माझं जे काय प्रूफ केलेलं आहे मी, -1/3 लेस दॅन x लेस दॅन 1/3, हे बरोबर आहे. ठीक आहे. नंबर लाईन तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. 1/9 आणि 1/3 म्हणजे 3/9 म्हणजेच 1/3. सो ह्याच्या आतमध्येच माझी व्हॅल्यू येते बरोबर ना. ह्याच्या आतमध्येच माझं सोल्युशन येते, म्हणजे जे काही मी काढलेलं आहे आन्सर ते बरोबर आहे. ठीक आहे, शो केलेलं आहे. सो मग कसं लिहिणार, सो असं लिहावं लागेल तुम्हाला. फंक्शन इज डिक्रीजिंग इन 1/9 1/3. झालं, एवढंच लिहायचं तुम्हाला, संपला विषय. ठीक आहे, इझी आहे. ना क्वेश्चन नंबर 8-1 बघा, व्यवस्थित लक्ष द्या. 8-1 ठीक आहे, इझीच आहे. फक्त नाही का इथं साइन फंक्शन आहे, कॉस फंक्शन आहे, तसं डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला. बघा कसं आहे ना. सो शो दॅट एफ ऑफ एक्स दिस फंक्शन इज इंक्रीजिंग फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे आपल्याला काय दाखवायचं, इंक्रीजिंग फंक्शन दाखवायचं. आणि एखादं फंक्शन इंक्रीज केव्हा असणार आहे, जेव्हा एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असते, तेव्हा आपल्याला आपण काय समजणार की इंक्रीजिंग फंक्शन आहे. ठीक आहे, चला व्यवस्थित लक्ष द्या. सो फंक्शन लिहितो मी इक्वल टू एक्स मायनस कॉस एक्स आहे. ठीक आहे, सो अशी व्हॅल्यू आहे. ना आता याचं डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो ह्याचं डिफरन्शिएट कसं येणार मग आता, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय तर 1 येणार. ठीक आहे, मग इथे लिहितो मी 1 मायनस कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय तर मायनस साइन एक्स. कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह येतं मायनस साइन एक्स. सो म्हणजेच काय येणार 1 प्लस साइन एक्स. मायनस मायनस प्लस होणार. ओके, सो आता नीट लक्ष द्या. बघा 1 प्लस साइन एक्स आहे बरोबर. फंक्शन काय करायचं आपल्याला, इंक्रीजिंग दाखवायचं. मग आता मी काय करतो, साइन एक्स पहिले मी ऍज इट इज देतो. बघा नीट लक्ष द्या. नाव साइन एक्स मी ऍज इट इज देतो, कारण फंक्शन मध्ये साइन एक्स आहे ना. ठीक आहे, मग साइन एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. साइन एक्सचा जो काही ग्राफ आहे, इथं 1 इथं -1. ठीक आहे, सो साइन 0 ला व्हॅल्यू काय असते 0. ओके, साइन π/2 ला व्हॅल्यू काय असते 1 असतं. ठीक आहे, मग माझा ग्राफ असा होत असतो. ठीक आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू 1 आहे, मिनिमम व्हॅल्यू -1 आहे. ठीक आहे, 1 म्हणजे ह्या लेवलला 1 येणार, ह्या लेवलला -1. म्हणजे तुम्हाला माहिती आहे साइन ग्राफची व्हॅल्यू काय येते -1, फार तर फार -1 आणि जास्तीत जास्त 1. म्हणजे त्याच्यामध्येच व्हॅल्यू असते बरोबर. ठीक आहे, म्हणजे काय असतं -1 आणि 1च्या आतमध्येच व्हॅल्यू असतं. सो -1 पेक्षा व्हॅल्यू मोठी असते, ग्रेटर दॅन इक्वल टू. ओके, आणि साइन एक्स ची व्हॅल्यू 1च्या आतमध्ये असते, -1 पेक्षा जास्त असते आणि 1 पेक्षा कमी असते. सो इथे लिहिणार मी लेस दॅन इक्वल टू. ठीक आहे, सो साइन एक्स मी ऍज इट इज लिहिला. आता साइन एक्स इथं +1 आहे, इथं काय आहे +1. मग ऑन बोथ साइड काय करणार, ऍडिंग 1 ऑन बोथ साइड. सो ऍडिंग 1 ऑन बोथ साइड. सो हे एक मी ऍड करतोय. काय ऍड करतोय, कारण जर मी एक ऍड केला तर माझा हा फंक्शन इथं भेटेल ना मला, एफ डॅश ऑफ एक्स. सो बघा नीट लक्ष द्या. -1 लेस दॅन इक्वल टू 1 प्लस साइन एक्स. इथं पण मला एक ऍड करावं लागेल ना. बघा एक ने ऍड केलं मी, इथं पण एक ऍड करतोय, इथं पण एक ऍड करतोय, एक ऍड केला, लेस दॅन इक्वल टू 1 प्लस 1. ठीक आहे, एक मध्ये मी एक मिळवला आणि एक -1. हे -1 तर ऍज इट इज होता, त्याच्यामध्ये एक ऍड केला, याच्यामध्ये एक ऍड केला, याच्यामध्ये एक ऍड केला. का केलं, रिझन पण माहिती पाहिजे ना. कारण हा जो काही फंक्शन आहे त्याच्यामध्ये फक्त साइन एक्स नाहीये, त्याच्यामध्ये फक्त साइन एक्स नाहीये, साइन एक्स +1 आहे. सो 1 पण पाहिजे इथं. सो 1 आहे. सो आता काय लिहू शकतो मी,
1 मायनस 1 0 लेस दॅन इक्वल टू, हे म्हणजेच काय, दिस फंक्शन. सो एफ डॅश ऑफ एक्स, ठीक आहे, एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू 2. आता मी सांगू शकतो का हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे, सांगू शकतो. बघा कसं काय सांगणार, फक्त तुम्ही एवढं रीड करा, एवढं रीड करा फक्त. म्हणजेच काय, एफ डॅश ऑफ एक्स ही जी काय व्हॅल्यू आहे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. समजतंय का, ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणि एखादा फंक्शन ग्रेटर दॅन केव्हा असतो, ज्यावेळेस तो फंक्शन इन्क्रीजिंग असेल त्यावेळेस तो फंक्शन काय असणार आहे, इन्क्रीजिंग असणार आहे. ठीक आहे. सो म्हणजेच काय असणार आहे, एफ डॅश एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन, इन्क्रीजिंग फंक्शन. ओके, फंक्शन समजला काय. आता ह्याचा काही घेणं नाही आपल्याला, 2 चा काही घेणं नाही. सो एफ डॅश ऑफ एक्स इथून प्रोनाउन्सिएशन करा, इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजेच ही टर्म म्हणजेच अशी. ठीक आहे, समजला का. जर ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग असणार. ठीक आहे, दॅट्स ऑल. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. आता बघा क्वेश्चन नंबर 9 जो आहे तिथं काय दिलं तुम्हाला, फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग फंक्शन. ठीक आहे. आता आतापर्यंत आपण काय शिकवत आलोय, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग. ठीक आहे. इन्क्रीजिंग केव्हा असणार आहे, ज्यावेळेस एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू, ज्यावेळेस एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर आपण बोलणार फंक्शन इन्क्रीजिंग आहे. जर लेस दॅन 0 असेल तर आपण काय बोलतो, डिक्रीजिंग फंक्शन आहे. पण क्वेश्चन नंबर 9 पासून जे आहेत ते काय आहेत, मॅक्झिमम अँड मिनिममचे क्वेश्चन आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला स्टेप माहिती पाहिजे की मॅक्झिमम म्हणजेच काय येणार आहे आणि मिनिममचे सम कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. मग त्यासाठी मी तुम्हाला एवढे स्टेप दिले. जर तुम्हाला हे स्टेप जर येत असतील तरच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, अदरवाईज सॉल्व्ह होणार नाहीये. ठीक आहे. किती क्वेश्चन आहेत, 6 क्वेश्चन आहेत. आता स्टार्टिंगला तर मी 2च क्वेश्चन घेईन, त्याच्यानंतर मी व्हिडिओ स्टॉप करेन. ठीक आहे. पण हे जर तुम्हाला स्टेप येत नसतील तर तुम्हाला मॅक्झिमा अँड मिनिमा येणारच नाहीये. ठीक आहे. म्हणून तुम्ही जे काय आहे म्हणजे आताच विचारून घ्या लाईव्ह चॅटमध्ये काय म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं वगैरे. ठीक आहे. पहिले मी एक सम सॉल्व्ह करतो, त्याच्यानंतर जर नाही समजलं तर तुम्ही मला बोलू शकता प्रायव्हेट मेसेजला. ठीक आहे. सो व्यवस्थित लक्ष द्या. काय आहे बघा, एफ डॅश ऑफ एक्स, पहिलं फर्स्ट कंडिशन काय बघा, स्टेप फॉर मॅक्झिमा अँड मिनिमा. म्हणजे एखादं फंक्शन दिलं असेल केव्हा मॅक्झिमा असणार आहे आणि केव्हा मिनिमा असणार आहे हे माहिती पाहिजे. मॅक्झिमा म्हणजे मिनिमम, सॉरी मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम आणि मिनिमा म्हणजे मिनिमम. ठीक आहे. सो लक्ष द्या व्यवस्थित. सो एफ डॅश ऑफ एक्स, पहिलं काय करणार स्टेप मध्ये, जर एखादा फंक्शन दिला असेल त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह तर तुम्हाला काढता येतो ऑब्व्हियसली. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह शिकला आपण. सो पहिलं डेरिव्हेटिव्ह काढणार, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. नंतर सेकंड स्टेपला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढणार. म्हणजे ह्या फंक्शनच अगेन डेरिव्हेटिव्ह परत रिपीट करणार. ठीक आहे. सो आता त्याच्यानंतर काय करणार, एफ डॅश ऑफ एक्स ची जी काय व्हॅल्यू आलेली आहे, ह्याची जी काय व्हॅल्यू आलेली आहे, सो त्याच्या इक्वल टू 0 लिहायचं. ठीक आहे. म्हणजे इक्वल टू 0 करायचं. ठीक आहे. म्हणजे समजा इथे क्वाड्रेटिक इक्वेशन आलं असेल, इथे जर क्वाड्रेटिक इक्वेशन आलं असेल तर 2 सोल्युशन येतील. ठीक आहे. जर फक्त लिनियर इक्वेशन आलं असेल मग त्यावेळेस एकच व्हॅल्यू येणार. म्हणजे मिनिमम एक तरी व्हॅल्यू येणार किंवा जास्तीत जास्त मॅक्झिमम किती व्हॅल्यू येणार, 2 तरी व्हॅल्यू येणार. ठीक आहे. लक्षात राहू दे तुम्हाला हे. सो थर्ड वाला स्टेप आहे, एफ डॅश ऑफ एक्स ची जी काय व्हॅल्यू आहे इक्वल टू 0 करा आणि त्या इक्वेशनला सॉल्व्ह करा. इक्वेशनला जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 102 व्हॅल्यू भेटतील. ठीक आहे. किती व्हॅल्यू, 2. ओके. हे स्टेप नंबर 4 इझी आहे, अवघड काहीच नाही याच्यात. आता पुट इन एफ डबल डॅश ऑफ एक्स. एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणजे ही जी काय व्हॅल्यू आहे हे ह्या एफ डबल डॅश एक्स मध्ये व्हॅल्यू पुट करायची. ठीक आहे. म्हणजे इथं काय जी काय व्हॅल्यू आली असेल, समजा x² + 5 आला असेल. ठीक आहे. समजा आलं एवढं. सो एक्स ची व्हॅल्यू एकदा पुट करून बघा. एकदा ही व्हॅल्यू पुट करा, एकदा ही व्हॅल्यू पुट करा. जर ही व्हॅल्यू पुट केल्यावर एकतर फंक्शन मॅक्झिमा येईल किंवा मिनिमा येईल आणि हे पुट केल्यावर एकतर फंक्शन मॅक्झिमा किंवा मिनिमा येईल. ठीक आहे. जर समजा ही व्हॅल्यू जर मी इथं पुट केलं, समजा माझी व्हॅल्यू नाही का, समजा जर इथं पुट केल्यावर ह्याची व्हॅल्यू समजा 5 आली. 5. मला सांगा एफ डबल डॅश एक्स इज लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजे काय, निगेटिव्ह व्हॅल्यू. आता हे निगेटिव्ह आहे का, नाही.
एफ डबल डॅश एफ डबल डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय, ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय, 0 पेक्षा मोठी व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 7 8, ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू. जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर समजायचं फंक्शन देन मिनिमा, म्हणजे व्हॅल्यू काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. सो समजा 5 आहे, सो फंक्शन काय मिनिमम असणार आहे, हे लक्षात राहू दे. जर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू जर मी पुट केलं, व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर समजायचं फंक्शन जे आहे देन मिनिमम. ओके, समजते का. जर व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर समजायचं म्हणजे समजा आता ही व्हॅल्यू मी पुट केली, हीच व्हॅल्यू पुट केली आणि निगेटिव्ह आलं, निगेटिव्ह आलं तर काय बोललं, एफ डबल डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0 देन मॅक्झिमा. सो म्हणजे देन मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, ते काय फंक्शन काय मग मॅक्झिमा आहे. ठीक आहे, सो त्याच्यानंतर ना हे जे काय झालेलं आहे, नंतर 7 स्टेप काय राहील की हीच व्हॅल्यू एफ डॅश म्हणजे त्या फंक्शन मध्ये पुट करायचं. एक मिनिट, कोणत्या मेन फंक्शन मध्ये पुट करणार, कोणत्या फंक्शन मध्ये, ह्या फंक्शन सॉरी हे नाही, मेन जो फंक्शन आहे आपला मेन जो क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये पुट करायचं एफ ऑफ एक्स ला. ठीक आहे, फाइंड एफ ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे ही जी काय व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू ह्या एफ ऑफ एक्स म्हणजे मेन क्वेश्चन मध्ये पुट करावं लागेल. ठीक आहे, एक सम झाल्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीये. ठीक आहे, म्हणून मी पहिले नाही का एक सम सॉल्व्ह करून घेतो, नंतर तुम्हाला समजेल सेकंड सम कसा आहे. ठीक आहे, चला एवढं स्क्रीनशॉट काढा पटकन, हे बेसिक आहे. ना क्वेश्चन नंबर फर्स्ट कडे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, आता जे मी तुम्हाला स्टेप सांगितले त्या स्टेप नुसार फॉलो करायचंय. ठीक आहे, बघा स्टेप फर्स्ट काय आहे, सो फाइंड मॅक्झिमम अँड मिनिमम काढायचंय. सो फर्स्ट स्टेप काय आहे, सो स्टेप फर्स्ट पहिले मी फंक्शन लिहितो. ठीक आहे, फंक्शन लिहितो एफ ऑफ एक्स इक्वल टू दिस फंक्शन. सो एफ ऑफ एक्स म्हणजेच मी पहिल्याला y इक्वल टू लिहितो, y इक्वल टू दिस फंक्शन 5x³ प्लस 2x² मायनस 3x. ठीक आहे, मग स्टेप फर्स्ट मध्ये काय आहे, स्टेप फर्स्ट त्याच्यामध्ये आहे डिफरन्शिएट करायचं. सो याचं डिफरन्शिएट करा, सो दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स येणार. ठीक आहे, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच मी असं करणार dy बाय dx इक्वल टू dy बाय dx डेरिव्हेटिव्ह काढतोय. सो याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3 खाली घ्या, सो 5 3 जा 15x² पॉवर मधून एक लेस केलं. ठीक आहे, सो प्लस 2 खाली आला, 2 2 जा 4, सो 4x पॉवर मधून एक लेस. ठीक आहे, सो मायनस x डेरिव्हेटिव्ह 1 येतं, सो -3 राहिलं. ठीक आहे, स्टेप फर्स्ट तर केलं. आता स्टेप सेकंड व्यवस्थित करावं लागेल ना. ठीक आहे, नंतर समजेल तुम्हाला काय काय केलं आपण. सो ह्याचं परत डिफरन्शिएट करा. सो d² अपॉन dx² इक्वल टू पॉवर खाली, सो 30 होणार, 30x पॉवर मधून एक लेस म्हणजे 1 प्लस x डेरिव्हेटिव्ह 1 येतं, सो 4 तसंच राहणार, -3 कॉन्स्टंट आहे, सो 0 येणार. ठीक आहे, स्टेप सेकंड पण केलं. आता स्टेप 3 काय, स्टेप 3 आहे, सो दॅट इज स्टेप 3 जे आहे ते एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू इक्वल टू 0 पाहिजे. ठीक आहे, सो एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. ठीक आहे, फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आहे, dy बाय dx म्हणजेच काय असणार आहे, दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. सो ह्याचं डेरिव्हेटिव्ह त्याची व्हॅल्यू 0 घ्यायची. सो एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे ही व्हॅल्यू, सो ही व्हॅल्यू म्हणजेच हे, सो काय ना मग 15x² प्लस 4x मायनस 3 इक्वल टू 0. मग -15 नी 3 ला मल्टिप्लाय करा, सो -45 बरोबर. सो -45 चे असे फॅक्टर पाडा, -45 चे असे फॅक्टर पाडा की ऍडिशन सबट्रॅक्शन 4 यायला पाहिजे. सो मग किती येणार, 9 आणि 5 बरोबर. ठीक आहे, 9 आणि 5, सो 9 - 5 नीट लक्ष द्या. 15x² प्लस 9x मायनस किती, 9 आणि 4 ना. ठीक आहे, 9 आणि 5 पहिलं 5 लिहितो मी, 5x -5x आहे ना. ठीक आहे, 9 आणि -5 घेतले आपण, सो -5x घ्या प्लस 9 घ्या, -3 ऍज इट इज इक्वल टू 0. ठीक आहे, सो आता ह्याच्यातून काय कॉमन काढू मी, हे तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करता यायलाच पाहिजे, तरच तुम्ही 12th स्टँडर्ड साठी एबल आहे. ठीक आहे, चला मी डायरेक्ट काढतो पटकन, 5 कॉमन आणि x कॉमन. सो राहिलं काय मग
-1 प्लस 3 कॉमन काढतो 3x राहणार -1 राहणार, ठीक आहे, इक्वल टू 0. सो आता काय काय येणार 5x प्लस 3 आणि दुसरा ब्रॅकेट आहे ना 3x -1 इक्वल टू 0. अजून एक काय ना मग 5x प्लस 3 इक्वल टू 0 और अजून एक काय ना 3x -1 इक्वल टू 0. म्हणजे एक x ची व्हॅल्यू हे 3 प्लस मध्ये तिकडे गेला -3, 5 मल्टीप्लाय तिकडे गेला डिवाइड, सो 5 आलं, ठीक आहे. सो और x इक्वल टू -1 आहे तिकडे गेला +1, 3 मल्टीप्लाय तिकडे गेला डिवाइड, सो इथे डिवाइड बाय 3, ठीक आहे. चला x च्या दोन व्हॅल्यू काढल्या. हे झालं स्टेप 4 पर्यंत आलो आपण, ठीक आहे. पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा फास्ट मध्ये, उद्या जास्त आहे ते सारखं एक्सप्लेन करायला खूप अवघड जातं. सो बघा आता चला झालं, रफ करू, लक्ष टाका. हे पण लक्षात ठेवा लागेल ना, हे लक्षात ठेवा 30x प्लस 4, ठीक आहे. सो आता स्टेप 3 झालं, 3 झालं आणि हे स्टेप 4 आहे. इथपर्यंत व्हॅल्यू काढणे म्हणजे स्टेप 4 आहे, हे लक्षात ठेवा. आता स्टेप 5 म्हणजेच ह्या क्वेश्चन मध्ये स्टेप 4 असणार आहे, ठीक आहे. ऍक्च्युअली हे स्टेप 4 आहे. सो स्टेप 5 काय, स्टेप 5 म्हणजे स्टेप 4, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. सो आता ही व्हॅल्यू कशामध्ये पुट करणार, f" ऑफ x मध्ये व्हॅल्यू पुट करणार. सो ही व्हॅल्यू पुट इन f" ऑफ x, ठीक आहे, पुट इन f" ऑफ x. सो when x इक्वल टू -3/5 घ्या. सो ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करा. सो काय येतं d2y अपॉन dx2. व्हॅल्यू काय आहे 30x प्लस 4 आहे, 30x प्लस 4, ठीक आहे. चला हे रफ करू आता नीट व्यवस्थित लक्ष ना. चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा, नंतर सांगतो तुम्हाला काय करायचं. सो आता व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे. सो बघा इथे काय वेन x इक्वल टू -3/5. आता हे कशात पुट करतोय मी, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये व्हॅल्यू पुट करतोय, ठीक आहे. स्टेप सेकंड मध्ये व्हॅल्यू पुट करतोय. सो काय ना d2y अपॉन dx2 म्हणजे ती सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह होतं, बरोबर. सो आता x ची व्हॅल्यू पुट करा. सो काय ना मग, सो d2y अपॉन dx2 म्हणजेच काय हे f" आहे, ठीक आहे, f" ऑफ x आहे. सो 30 x च्या जागी -3/5 ठेवा प्लस 4 ऍज इट इज. सो 33 जा 90 -90 ना -90/5 प्लस 4, ओके. सो हे किती आहे ना, दॅट इज 5, दॅट इज 18 जा, बरोबर. -18 प्लस 4 म्हणजेच किती, -18 प्लस 4 दॅट इज -14. सो म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे d2y अपॉन dx2 म्हणजेच f" ऑफ x हे निगेटिव्ह आलंय. निगेटिव्ह म्हणजे काय, दॅट इज लेस दॅन 0 आलेला आहे. लेस दॅन जर 0 आला असेल, हे लक्षात ठेवा, x ची व्हॅल्यू 1/3 पण आहे, ठीक आहे. मोठे सम जरासं मोठ्या व्यवस्थित लक्षात द्या. सो f" ऑफ x म्हणजे त्याची व्हॅल्यू काय आली, लेस दॅन 0 आहे, म्हणजेच निगेटिव्ह आहे. सो निगेटिव्ह आलेली आहे. सो f इज, सो फंक्शन इज, जर निगेटिव्ह आलेलं असेल तर फंक्शन इज मॅक्झिमम at which point x इक्वल टू -3/5, ठीक आहे. म्हणजे ह्या पॉइंटला व्हॅल्यू मॅक्झिमम येते, मॅक्झिमम ऍट x इक्वल टू -3/5, ओके. ह्या पॉइंटला व्हॅल्यू मॅक्झिमम आहे, पण मॅक्झिमम आहे पण किती हे माहिती पाहिजे ना. सो मॅक्झिमम आहे पण किती व्हॅल्यू आहे हे पण माहिती पाहिजे. सो मग आता परत मी ही व्हॅल्यू कशात पुट करणार. सो मॅक्झिमम ऍट x इक्वल टू -3/5. मग लगेच काय करणार, फंक्शन घ्यायचा, जो मेन फंक्शन आपला, मेन क्वेश्चन फंक्शन काय होतं आपला, फंक्शन होतं 5x³ प्लस 2x² -3x होतं, ठीक आहे. सो आता लगेच ही व्हॅल्यू इथं पुट करायचं. मग मॅक्झिमम आहे ह्या पॉइंटला, पण किती मॅक्झिमम आहे, मग ती व्हॅल्यू काढावं लागेल ना. सो ती व्हॅल्यू काढण्यासाठी ह्या फंक्शन मध्ये व्हॅल्यू पुट करावं लागते. सो मग काय करणार, 5 x च्या जागी -3/5, ओके, त्याचा क्यूब प्लस 2 -3/5 त्याचा स्क्वेअर -3 x च्या जागी -3/5, ठीक आहे. सो x च्या जागी मी काय केलं, -3/5 पुट केलं. मग हे जर तुम्ही सॉल्व्ह करणार त्यावेळेस त्याचा आन्सर किती येणार माहिती का,
सो त्याचा आन्सर आहे ना 36/25. ठीक आहे, हे एवढं तर तुम्हाला यायलाच पाहिजे. हे कॅल्क्युलेशन इझी आहे, हे तुम्हाला यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. सो एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आली? 36/25. सो मग असं लिहायचं, द मॅक्झिमम व्हॅल्यू इज, सो मॅक्झिमम व्हॅल्यू ऍट एक्स इक्वल टू किती व्हॅल्यू आहे? -3/5 इज किती मॅक्झिमम आहे या पॉइंटला? दॅट इज 36/25. ठीक आहे, म्हणजे ह्या पॉइंटला व्हॅल्यू किती? 36/25. चला एवढा स्क्रीनशॉट काढा, नंतर सांगतो काय करायचं. फाईव्ह मध्ये बघा काय सांगतो, नीट लक्ष द्या व्यवस्थित. सो एक्स इक्वल टू 1/3, एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटल्या होत्या बरोबर. सो एक्स इक्वल टू 1/3 पुट इन एफ डबल डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, एफ डबल डॅश ऑफ एक्सचा व्हॅल्यू तुम्हाला माहिती होतं काय होतं? सो एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल टू काय होतं? सो त्याची व्हॅल्यू काय होती रे? बघावं लागेल परत एकदा. व्हॅल्यू काय होती? डबल डेरिव्हेटिव्ह काय काढलेला आपण? दॅट इज 30x + 4 काढला होता ना, 30x + 4 काढला होता. ठीक आहे, सो आता व्हॅल्यू पुट करा, मग 1/3 पुट करायचं. सो 30 1/3 ओके प्लस 4. सो 3 1 जा 3 10 जा 30 बरोबर ना. 30/3 म्हणजे 10 येणार. सो 10 + 4 दॅट इज 14. सो ही जी काय व्हॅल्यू आहे 14 हे प्लस मध्ये आहे बरोबर ना. ही व्हॅल्यू प्लस मध्ये म्हणजेच काय? प्लस मध्ये म्हणजेच काय? एफ डबल डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे. ठीक आहे, 14 हे 0 पेक्षा जास्त आहे. जर पॉझिटिव्ह जर व्हॅल्यू येत असेल तर समजायचं फंक्शन काय आहे? फंक्शन इज मिनिमम आहे. सो मी असं लिहिणार, द फंक्शन इज मिनिमम at which point? At x equal to which point? 1/3. At x equal to 1/3. सो आता मिनिमम आहे या पॉइंटला मान्य, पण मिनिमम आहे, पण कितीनी मिनिमम आहे हे काढावं लागेल ना. सो आता ही 1/3 जी आहे ते परत मेन फंक्शन मध्ये व्हॅल्यू पुट करा. सो मेन फंक्शन काय? सो एफ ऑफ एक्स इक्वल टू मेन फंक्शन काय होतं आपलं? मला परत मेन फंक्शन लागावं लागेल. 5 इथं लिहितो व्यवस्थित. एफ ऑफ एक्स इक्वल टू, सो दॅट इज हे इकडे आहे, हे बाजूला हे क्वेश्चन आहे. ठीक आहे, सो 5x³ प्लस 2x² मायनस 3x. ठीक आहे, याच्यामध्ये पुट करा. सो काय येते बघा, 5 1/3 त्याचा क्यूब प्लस 2 1/3 त्याचा स्क्वेअर आणि हे 1/3. ठीक आहे, 3 तर कॅन्सल होणार. सो 5 तसाच, 1 चा क्यूब 1च येणार, 3 चा क्यूब 27 येणार. ठीक आहे, सो इक्वल टू प्लस, आता इथं 2 तसाच, 1 चा स्क्वेअर 1 येणार, 3 चा स्क्वेअर 9 येणार, मायनस हे 1 तसाच. ठीक आहे, हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आन्सर काय भेटेल माहिती का? नीट लक्ष द्या, मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सॉल्व्ह करून सांगतो. डायरेक्ट काय ते आन्सर, ह्याचा आन्सर येत आहे -16/27, -16/27. ठीक आहे, हे तुम्ही सॉल्व्ह करा. मग इथे लिहा काय ना, द मिनिमम व्हॅल्यू ऍट विच पॉइंट ऍट x इक्वल टू 1/3 इज -16/27. हे लिहा, सेंटेन्स व्यवस्थित लिहा. ठीक आहे, बघा क्वेश्चन आहे इझी, पण फक्त नाही का जास्त आहे ना, स्टेप जास्त आहेत. सो स्टेप तुम्हाला ऍक्च्युअली किती सांगितले? 7 स्टेप सांगितले, पण ऍक्च्युअली 5 स्टेप मध्येच आन्सर निघून जाईल. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट, आणि मी एवढं स्टॉप करतो कारण खूप मोठा क्वेश्चन आहे आणि वेळ पण लागतो. ठीक आहे, चला. आणि हा रेग्युलर 8 किंवा 7 वाजता लेक्चर असतं, लेक्चरला या. आता मी नेक्स्ट व्हिडिओ फिजिक्सवर काढेल, तुम्ही सांगा फिजिक्स काढू का मॅथ्स काढू. ठीक आहे, आणि अभ्यास रेग्युलर दाखवा. जर अभ्यास नाही दाखवला तर तुम्हाला मी बोर्डाला पण मदत नाही करणार. म्हणजे लास्टला जे काय, लास्टच्या मंथला जे पेपरचं जे काय असतं ना, काय म्हणतात त्याला, मेन क्वेश्चन, ते मी तुम्हाला सांगणार. जेवढा तुम्ही ऍटिट्यूड दाखवणार न दाखवण्याचा, तेवढा मी पण तुम्हाला दाखवणार. ठीक आहे, जेवढं देणार त्याच्या डबल तुम्हाला भेटणार, हे लक्षात ठेवा. जर मला नाही का चांगलं जर परफॉर्मन्स दाखवत असेल तर मी तुमच्यासाठी नाही का मेहनत घ्यायला तयार आहे. जर तुम्हीच नाही का जर अभ्यासच करत नसेल तर मी कशाला करू एफर्ट. ठीक आहे, जसं तुम्ही तसा मी. ओके, चला टाटा बाय बाय.